आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। हे समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, द इलेक्ट्रिक युनियन श्रमिक उत्कर्ष सभा, SC/ST वेलफेअर असोसिएशन आणि बहुजन एम्प्लॉईज युनियन असं 5 पांडवांचे पॅनल आहे आणि त्या माध्यमातून सहकार समृद्धी पॅनल आपण उभा केलेला आहे। जे पॅनल माझ्या नेतृत्वात निवडणूक लढत आहे त्याच्या जाहीरनाम्याचं आपण उद्घाटन करावं अशी विनंती मी आपल्याला करतो। मला तर तुम्ही सगळे ओळखता, परंतु नाव सांगणं गरजेचं आहे। मी आमदार प्रसाद लाड, अध्यक्ष श्रमिक उत्कर्ष सभा। ही जी निवडणूक आहे ही सहकारातली निवडणूक आहे आणि प्रवीण भाऊंच्या नेतृत्वात जवळजवळ 15 वर्ष मुंबई बँकेवरती संचालक म्हणून काम करतो आणि पतपेढी पगारदार पतपेढी प्रवर्गातून मी निवडून येतो। त्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी अतिशय महत्वाची अशी निवडणूक आहे आणि ही निवडणूक लढत असताना, सहकारामध्ये निवडणूक लढत असताना वैकुंठजी मेहता असतील, कैलासवासी वसंतदादा पाटील असतील, यशवंतरावजी चव्हाण असतील, दस्तखुद्द शरद पवार साहेब असतील, किंबहुना देवेंद्रजी असतील आणि प्रत्येकाने आम्हाला एकच शिकवण दिली की सहकारामध्ये पक्ष नसतो। सहकार करत असताना पक्षाचे जोडे बाहेर ठेवून सहकार केला पाहिजे, कारण सहकारातूनच समृद्धी होत असते। त्यामुळे आम्ही देखील जेवढ्या मुंबई बँकेच्या निवडणुका लढल्या त्या आपण पाहिल्या असतील तर त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्व पक्षामध्ये काम करणारे लोक, परंतु एक विचाराने सहकारावरती प्रेम करणारे आणि सहकाराची बुद्धी वाढवणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज माननीय प्रवीण दरेकरांनी उभी केली आणि मुंबईमध्ये ज्या ज्या वेळेला सहकाराच्या विरोधात पक्षीय वातावरण करण्याचा प्रयत्न झाला त्या वेळेला सहकार पॅनलच्या माध्यमातून दरेकरांच्या नेतृत्वात त्या पक्षाचा पराभव करण्याचं काम सहकारातल्या कार्यकर्त्यांनी केलं। याचा देखील मला अभिमान आहे की सातत्याने 15 ते 20 वर्ष या पतपेढीवरती मुंबई बँकेच्या मदतीने पतपेढी मोठी झाली। आज जवळजवळ 4000 कोटीपेक्षा अधिकच्या टर्नओव्हरची पतपेढी असताना या पतपेढीचा मनमानी कारभार चालला होता, ज्यामध्ये अनेक भ्रष्टाचार, मनमानीपणा आणि लोकांचं न ऐकणं हे अनेक तक्रारी माझ्याकडे सातत्याने येत होते। मागच्या 2 वर्षाच्या कालावधीत बेस्ट युनियन मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करून काम करण्याचा प्रयत्न मी केला, ज्यामध्ये 750 लोकांना 16 वर्षापासून जे कॅज्युअल होते त्या कॅज्युअल लोकांना परमनंट करण्याचं काम माननीय देवेंद्रजी आणि एकनाथजींच्या आशीर्वादाने मी करू शकलो, याचा मला अतिशय आनंद आहे। वर्षानुवर्ष BST मध्ये प्रमोशन्स नव्हती, त्या प्रमोशनचा 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष जे महापालिकेला जो नियम आहे त्या नियमात करण्याचं काम केलं। त्यानंतर रोटेशन पद्धतीवरती कंडक्टर ड्रायव्हरची बदली करण्याचं काम केलं, घरापासून जवळ त्यांना नोकरी द्यावी जेणेकरून 8 तास काम केल्यानंतर तो त्याच्या कुटुंबाबरोबर सुखरूप घरी जाईल याचा प्रयत्न केला गेला। BST डेपो मध्ये कामगारांना, कंडक्टर ड्रायव्हरना विश्रांतीसाठी रूम मिळावी आणि त्यांना देखील सुखरूप जीवन जगता यावं यासाठी प्रयत्न केला गेला। कॉन्ट्रॅक्च्युअल लेबरमुळे BSTच्या प्रमुख कामगारांना नुकसान होणार नाही यासाठीचा माझा प्रयत्न देखील यशस्वी झाला आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनी कोविडचा काळ पाहिला आणि कोविडच्या काळामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती की कोणीही रस्त्यावर नव्हतं, फक्त पोलीस रस्त्यावरती होते, डॉक्टर आणि परिचारिका रस्त्यावरती होते। अशा काळात मुंबईच्या गरीब लोकांची जीवनवाहिनी ज्याला आपण म्हणतो ती जीवनवाहिनी बेस्ट रस्त्यावरती होती आणि मला त्या कामगारांचा, ड्रायव्हर कंडक्टरचा आणि माझ्या कामगारांचा अभिमान वाटतो की ज्यांनी कोविड मध्ये सर्वसामान्य लोकांच्या जीवासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून या मुंबईच्या रस्त्यावरती ST चालवली, बस चालवली आणि त्यामुळे त्या काळामध्ये माझी मागणी होती की यांना एक वेगळ्या प्रकारचा भत्ता दिला जावा आणि त्यासाठी त्या कोविड काळातला भत्ता म्हणून 104 कोटी रुपयाचा निधी माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सँक्शन केला आणि त्यातला 52 कोटी रुपयाचा निधी आज
त्याचं पत्र महापालिकेने दिलं आणि मला वाटतं उद्या सकाळपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये 52 कोटी रुपयाचा निधी वितरित देखील केला जाईल. त्यामुळे अतिशय चांगला असं एक पाऊल माननीय सरकारने उचललं आणि आमच्यासारख्या कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यामुळे त्याचा खूप मोठा हातभार लागणार आहे. आता पतपेढीच्या निवडणुकीमध्ये तुमच्यासारख्या एवढ्या दिग्गज लोकांचं काम काय असा प्रश्न देखील काही पत्रकारांनी मला विचारला. परंतु भ्रष्टाचाराची सीमा जर आपण पाहिली तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे, ज्यामध्ये तुम्हाला देखील त्याची कॉपी दिलेली आहे. आज जितेंद्र चव्हाण आणि राजेंद्र गायकवाड या तपासणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जो या पतपेढीमध्ये भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचारापैकी 2च भ्रष्टाचार मी आपल्या समोर ठेवणार आहे. त्यापैकी एक भ्रष्टाचार होता 2021-22 मध्ये ज्यावेळेला कोविडचा काळ होता, त्यावेळेला लोणावळ्यामध्ये कोणीही जायला तयार नव्हतं. अशा काळात बेस्ट पतसंस्थेच्या तेव्हाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे 6 बंगले का 7 बंगले विकत घेतले, ज्याची 2021 मध्ये वेबसाईट वरती किंमत ही 6 कोटी रुपये दाखवत होती. त्या काळामध्ये ते बंगले यांनी 18 कोटी रुपये देऊन विकत घेतले. आणि दुसरं दादरमध्ये त्यांच्या युनियनसाठी कार्यालय या पतपेढी संस्थातून विकत घेतलं गेलं, ज्याची किंमत बिल्डरच्या रेटनुसार 4 कोटी होती, ते 9 कोटी रुपयाला विकत घेतलं गेलं. याचा अर्थ तुम्ही बघू शकता की या 2 व्यवहारामध्ये जर 25 कोटीचा भ्रष्टाचार झाला असेल तर अनेक असे किती भ्रष्टाचार खरेदीमध्ये, स्टॅम्प पेपरमध्ये, परचेसमध्ये केले असतील, याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांच्याच पक्षातील एका पदाधिकारी, वाघ नावाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती आणि त्याची चौकशी आता लावली गेलेली आहे. त्यामुळे ही तक्रार काय आम्ही केलेली नाही, ही तक्रार त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी केलेली तक्रार आहे. आणि या माध्यमातून मी सन्माननीय बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षांना विचारू इच्छितो, सन्माननीय बेस्ट कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षांना सारंगजींना विचारू इच्छितो की त्यांनी मला डेटा द्यावा की 2021 ते 2025 या कालावधीत किती बेस्टचे कर्मचारी, ड्रायव्हर, कंडक्टर लोणावळ्याच्या बंगल्यावर गेले आणि किती वेळा तुमच्या स्वतःच्या पार्ट्या त्या लोणावळ्याच्या बंगल्यावर झाल्या. कारण हे बंगले घेतले गेले हे पतसंस्थांमधील पदाधिकाऱ्यांसाठी घेतले गेले, परंतु जो त्याचा वापर जर तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या पार्ट्यांसाठी होणार असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. आणि अशा प्रकारच्या वास्तू तात्काळ विकून त्याचे पैसे डिव्हिडंडच्या माध्यमातून प्रत्येक कर्मचाऱ्याला 50-50 हजार रुपयाच्या माध्यमातून वाटले जावे, ही मागणी देखील आपल्या माध्यमातून मी करतो. दुसरा विषय, अनेक वर्ष हे सत्तेत होते, मुख्यमंत्री राहिले, मंत्री राहिले, यांची सरकार राहिली, परंतु जसं मिठी नदीमध्ये भ्रष्टाचार केला, कोविड बॅग मध्ये भ्रष्टाचार केला, खिचडीमध्ये भ्रष्टाचार केला, तसे बीएसटीचे टायर, पेट्रोल, डिझेल भंगार विकण्यात देखील या लोकांनी भ्रष्टाचार केला. त्यामुळे माझी ही देखील मागणी त्यांच्या समोर राहणार आहे की सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना टेम्पररी मधनं परमनंट करताना आणि कॅज्युअल मधनं परमनंट करताना किती पैशाची मागणी केली गेली, ज्यामुळे 16 वर्ष काम झालं नाही, त्याचं उत्तरे देणार आहेत का? आणि जे आम्ही केले त्याच्या समोर आम्ही हे 715 कर्मचारी उभी करू शकतो, ही आमच्या संघटनेची ताकद आहे. 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष मध्ये लोकांची प्रमोशन झाली पाहिजे, ही मागणी आमची होती. जे बीएसटीचे नियम आहेत तेच म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे नियम आहेत ते बीएसटीला लागावे, ही आमची मागणी होती, परंतु ते होऊ शकलं नाही. ती मागणी देखील आमच्या माध्यमातून मान्य झाली. माझी माननीय दरेकर साहेबांना देखील विनंती आहे की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं आणि त्यानंतर आपली काही प्रश्न उत्तर असतील तर आपण आम्हाला विचारू शकतो. सन्माननीय आमदार, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, माझे सहकारी प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक लढवली जाते आणि 5 वेगवेगळ्या युनियन ज्या कर्मचाऱ्यांसाठी काम करतात त्यांनी एकत्रित येऊन सहकार समृद्धी पॅनल या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. खरं म्हणजे सहकारात खऱ्या अर्थानं समृद्धी आणण्याची आवश्यकता आहे. आमच्या देशाचे सहकार मंत्री
यांनी आपलं धोरण बनवत असताना सहकार से समृद्धी, आणि म्हणून मला वाटतं त्याच धोरणाचं पाठराखण करत प्रसाद लाड यांनी पॅनलला नावही सहकार समृद्धी अशा प्रकारे दिल्याचं दिसतंय. कारण बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीशी माझा जवळून संबंध आहे. कारण 25-30 वर्ष बँकेच्या माध्यमातून या पतसंस्थेला ताकद देणं, वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य मदत करण्याचं काम अव्याहतपणे आम्ही त्या ठिकाणी केलंय. परंतु ज्या पद्धतीनं समृद्धी सर्वसामान्यांच्या सभासदांच्या जीवनामध्ये येण्याची आवश्यकता होती, अशा प्रकारचं कुठलंही भरीव काम ज्यांच्या नेतृत्वाखाली 20-25 वर्ष ही पतसंस्था होती त्यांनी या ठिकाणी करू शकले नाही. आणि म्हणून आज कर्मचाऱ्यांनीच उठाव केला. प्रसाद लाडना जसं पाहिलं तर काही निवडणुकीत लक्ष घालण्याची आवश्यकता नव्हती. तथापि जेव्हा युनियनचं नेतृत्व करतो, तेव्हा कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढतो, त्यावेळेला आपली नैतिक जबाबदारी ज्या जिल्हा बँकांमध्ये ज्या क्रेडिट सोसायट्यांचं सॅलरी अर्नरचं नेतृत्व करतो, त्या अडचणीत असताना त्यांना मदत करणं, त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणणं ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे. त्या भावनेतनं त्यांनी यामध्ये रस घेतला आणि निवडणुकीला सामोरं जातं. आम्ही बैठका केल्या, सर्व संघटनांना एकत्रित केलं आणि सहकारामध्ये आम्ही काम करत असताना कधी एक पक्षीय अभिनिवेश ठेवला नाही. आम्ही ज्या ज्या निवडणुका लढवलो ते स्वर्गीय अनेक सहकार नेत्यांनी, वसंतदादा पाटलांनी मंत्र दिलाय की सहकाराच्या प्रांगणात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा. आणि म्हणून राज्यात वेगवेगळ्या निवडणुका सहकार्याच्या असतात, त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाची लोक असतात. आम्ही जिल्हा बँक लढवतो सगळे असतात, विविध फेडरेशन लढवतो सगळे असतात. गेल्याच आठवड्यात आम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी संघ त्या ठिकाणी लढवला. माझ्यासोबत लाड साहेब होते. आम्ही 21 पैकी 20 जागा जिंकल्या. आणि अशा वेळेला पक्षीय झेंडे पण नाचवत नसतात. परंतु दुर्दैवानं शिवसेना उभाटाची सवय आहे. मागे अशाच प्रकारचा प्रसादची प्रयोग त्यांनी केला होता जेव्हा आपली हाऊसिंग फेडरेशनची मुंबईची निवडणूक होती. त्याही वेळेला आम्ही सांगितलं की सहकारात आपण सामोपचारानं एकत्रित निवडणुका लढवूया, परंतु त्यांनी ऐकलं नाही. त्याही वेळेला 21च्या 21 जागा आम्ही निवडून आणल्या आणि उभाटाचा दयनीय अशा प्रकारचा पराभव झाला. आताही उभाटा आणि मनसे अशा प्रकारे त्या ठिकाणी निवडणूक होते. मला वाटतं मनसे नावाला जसं लावायला लोणचं असतं तसं घेतलेलं दिसतंय. 1 सीट मला वाटतं दिले, 2 दिले. म्हणजे ही काही युती म्हणता येणार नाही, परंतु त्यांना माहिती आहे आता आपल्या एकट्याच्या नावावर काही होणार नाही, म्हणून जोडीला कोणतरी असावं. परंतु या ठिकाणी मी आपल्याला आश्वस्त करतो की शेवटी लोक का निवडून देणार? लोकांना त्या ठिकाणी सभासदांना, मतदारांना आश्वस्त कोण करू शकतो, न्याय कोण त्या ठिकाणी देऊ शकतो, मदत कोण करू शकतो, तर आम्ही करू शकतो. आज जिल्हा बँक ही पालक बँक आहे या पतसंस्थेची. उद्या या बँकेला लागणारा अर्थपुरवठा करणारी संस्था आम्ही आहोत. त्याच्यामुळे उद्या पतसंस्थेला जी मदत लागेल, जे कर्ज लागेल, जो अर्थपुरवठा लागेल, तो कमी व्याजदरात आपल्या त्या संस्थेच्या सभासदांना सुसह्य होईल या व्याजदरात आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती, वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या योजना, सवलतीच्या योजना, त्यांच्या आरोग्याच्या योजना, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या योजना, त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्यासाठीच्या योजना, या सुद्धा पतसंस्था आणि जिल्हा बँक अशी एकत्रितपणे त्या ठिकाणी बनवण्याचा मानस त्या ठिकाणी निश्चितपणे आमचा आहे. त्याच्यामुळे आम्ही ताकद देऊ शकतो. दुसरं, या ठिकाणी प्रसाद लाड विधिमंडळात आमदार आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं सरकार म्हणून बेस्टच्या या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या एवढं ताकदीनं पण पुढे येऊ शकत नाही. त्याचबरोबर पतसंस्थेला सुद्धा ताकद देण्याचं काम सरकार म्हणून राजाश्रय देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करू शकतो.
कारण आपण बघाल की 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते, परंतु कधीच या व्यवस्थेकडे त्यांनी लक्ष घातलं नाही. ज्या बेस्ट कामगारांनी या ठिकाणी शिवसेनेला वाढवण्यात फुलवण्यात त्या ठिकाणी मोलाचं योगदान दिलं, किंबहुना शिवसेनेच्या वाढीमध्ये जे महत्वाचा घटक होता तो आमचे बेस्ट कामगार होते. त्या कंडक्टरचं काय होतंय, त्या ड्रायव्हरचं काय होतंय, त्या कर्मचाऱ्याची सुख दुःख कधीच 2.5 वर्षात जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्या संवेदनाच त्या ठिकाणी राहिल्या नव्हत्या. जे बेस्ट कामगारांचं नेतृत्व करत होतं त्यांना फक्त कामगारांना पिळून काढणं एवढंच काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आर्थिक गैरव्यवहार केला त्या ठिकाणी. ही केवळ म्हणजे आपल्याला एक खुराक असल्यासारखं ही पटपेढी त्यांनी त्या ठिकाणी पाहिली आणि त्याच्यामुळे आता ताकद देणारे आम्ही लोक या पॅनलच्या मागे आहोत. माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली संघटना आहे, मावस्कर साहेबांच्या नेतृत्वाखाली संघटना आहे, आमचे SC ST संघटना आहे, साळवे यांची संघटना आहे, त्याचबरोबर मनोज संसारेंची संघटना आहे आणि 5वी आणि प्रसाद लाड यांची संघटना, अशा 5 संघटना एकत्रित आल्या. मी आपल्याला आश्वस्त करतो एक त्यांचा सहकारी म्हणून जिल्हा बँकेच्या माध्यमातून जी काही ताकद या पतपेढीला लागेल आणि जी काही वाईट काळ त्या पतपेढीचा आलाय, मला पतपेढीची अवस्था माहित आहे. तिथले संचालक माझ्याकडे अनेक वेळा आल्या, बैठका काढल्या, त्यांना आम्ही फंडिंग नियमाला बदल देत त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी मदत केली, परंतु त्यांना ती पतसंस्था दुर्दैवानं चालवता आली नाही. कारण योग्य नेतृत्वाच्या हाती जर सहकारी संस्था असेल तरच ती टिकते, तरच ती वाढते आणि त्याचा लाभ सभासदांना त्या ठिकाणी होत असतो. परंतु यांना आता सभासदांशी काही देणं घेणं नाही, कामगारांशी काही देणं घेणं नाही. महापालिकेची निवडणूक आली म्हणून त्या ठिकाणी आता दाखवायचं आहे आम्ही लोक एकत्र आहोत, आमच्या 2 संघटना एकत्र आहेत, मुंबईकर आमच्या सोबत आहे. अशा प्रकारे राजकीय व्यासपीठ प्लॅटफॉर्म म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं. आम्ही राजकीय प्लॅटफॉर्म पाहत नाही. तसं असतं तर आम्ही भाजपचा झेंडा घेऊन खांद्यावर त्या ठिकाणी लढलो असतो. परंतु या ठिकाणी सहकारात सगळ्यांना बरोबर घेऊन निवडणुका वेगळ्या आणि सहकारातल्या निवडणुका वेगळ्या या भावनेतनं सन्माननीय लाड साहेबांनी या ठिकाणी पॅनल टाकलेला आहे. आपल्या माध्यमातून मी मुंबईतल्या सर्व BST कामगारांना या ठिकाणी आवाहन करेन की आम्ही आहोत तुमच्या मागे. प्रसाद लाड म्हणजे आम्ही सारी मंडळी तुमच्या सोबत आहोत. खऱ्या अर्थानं या पतसंस्थेला आर्थिक सक्षम करत या पतसंस्थेच्या माध्यमातून इथल्या सभासदांच्या जीवनामध्ये काही सुखाचे 4 क्षण कसे येतील याचं नियोजन आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू. कारण आम्ही दिलेला शब्द हा विश्वासाचा आहे. कायम तुमच्या सोबत आमचं नातं असतं, कारण आम्ही दर 5 वर्षांनी या पतसंस्थेकडे प्रसाद लाड जायचं असतं. त्यामुळे त्यांचे मतदार आहेत, हे सभासद त्यांचे रेग्युलर संपर्कातले आहेत. त्याच्यामुळे 5 वर्ष जसे छत्र्या पावसात उगवतात तसं निवडणुकीपुरते आलेले आमचे हे लोक नाहीत किंवा प्रसाद लाड नाहीत. याचा फरक त्या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. भ्रष्टाचाराची यांची प्रकरणं आता त्या ठिकाणी आजपासूनच मला वाटतं एक यायला सुरुवात झाली. 3 कोटीची जागा 6 कोटीला घ्यायची, 2 कोटीचं कार्यालय 18 कोटीला घ्यायचं. मला वाटतं सहकारी संस्था या आपल्याला लुबाडण्यासाठी नाहीये, ते काय आपलं खुराक नाहीये, तर त्या सभासदांच्या जीवनामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं उत्कर्ष करता येईल, त्यांची समृद्धी त्या ठिकाणी आणता येईल यासाठी त्या ठिकाणी सहकार संस्था असते. आणि म्हणून जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून एक पालकत्वाच्या नात्यानं मी एक आमची सभासद संस्था म्हणून या ठिकाणी त्या संस्थेच्या सगळ्या सभासदांना अपील करतो की माननीय संचालक प्रसाद लाड आमच्या बँकेचे यांच्या मागे ताकदीनं आपण उभे राहा. तुम्हाला जी मदत जिल्हा बँक म्हणून, जी मदत राज्य सरकार म्हणून त्या ठिकाणी आवश्यक असेल, जी मदत महापालिका म्हणून असेल, ती मदत आम्ही आपल्याला करू हा विश्वास देतो. आधी केले मग सांगितले. लाड साहेब नेतृत्व करायला लागल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी भरती असेल, प्रमोशन्स असेल,
कोविडचा विषय असेल किंवा इतर जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत मी पाहत असतो, जाणीवपूर्वक ते लक्ष घालून या सर्वसामान्य कामगाराला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. तशाच पद्धतीनं या संस्थेच्या सभासदाला न्याय देण्याचा निस्वार्थी भावनेनं त्यांचा प्रयत्न आहे. त्याला सर्व कामगारांनी आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची माझी या ठिकाणी नम्र विनंती सर्व बेस्ट कामगारांना राहील. आजच्या घडीला देखील 19,000 अधिक कामगार या BST मध्ये काम करतायत. या पतसंस्थेचे मतदार 15,100 लोक आहेत. 4,500 कोटीहून अधिकची पतसंस्था आहे. त्यामुळे कामगार देशोधडीला लागणार नाही ही महायुती सरकारची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही कायम ठेवू. महापालिकेच्या माध्यमातून दर वर्षाला 1,000 कोटीचा बेलआउट प्लॅन महापालिकेने BST ला द्यावा अशा प्रकारचा एक निर्णय झाला. त्यामध्ये देखील माझा हट्टास असा आहे की दर महिन्याला 150 कोटी रुपये अशा प्रकारे 1800 ते 1900 कोटी रुपये हे महापालिकेने BST ला द्यावे. कारण मी संपूर्ण जगात फिरतो, जगामध्ये जपान जर आपण सोडलं तर अशी कुठलाही कंट्री नाही ज्यामध्ये त्यांच्या राज्याची किंवा कॉर्पोरेशनची ट्रान्सपोर्ट व्यवस्था ही प्रॉफिट मध्ये चालते. ही ट्रान्सपोर्ट व्यवस्था जी असते ही जनतेच्या सेवेसाठी असते. हे सरकारचं कर्तव्य म्हणून सरकार चालवत असतं आणि त्या स्थानिक पातळीवरच्या त्या संस्थांनी त्याला चालवायचं असतं आणि त्याला सरकार पाठबळ देत असतं. मी आपल्या माध्यमातून आपल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना उभाटांनी काय केलं किंवा मातोश्रींनी काय केलं यापेक्षा आम्ही काय करू याचं 2 शब्दात उत्तर देतो. निश्चितपणे कामगारांचं नुकसान होणार नाही, कामगार कमी होणार नाहीत. या माध्यमातून जे कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई आहेत त्यांच्या व्यतिरिक्त बेस्ट कामगारांना देखील न्याय मिळेल आणि भविष्यात कॉन्ट्रॅक्च्युअल व्हेकल न येता कामगारांच्या मुलांना नोकरी मिळेल अशा प्रकारचा प्रस्ताव माझा आहे. या व्यतिरिक्त ज्या कामगारांची घराच्या 27 ठिकाणी प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी BTT चाळीप्रमाणे जसा विकास केला, पोलिसांच्या घराचा विकास केला, तसा माझ्या 19,000 बेस्ट कामगारांना देखील 15 लाखामध्ये सरकारने घर द्यावं आणि उरलेल्या व्यवस्थेमध्ये घरं बांधून ती भाड्याने देऊन BSTचं उत्पन्न वाढवावं ही माझी मागणी आहे. आणि 15 लाखाचा देखील बर्डन BST कामगारांना परवडणार नाही मला माहिती आहे. त्यामुळे गिरणी कामगारांना 2012-13 मध्ये मुंबई बँकेच्या माध्यमातून सन्माननीय प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून जसं कमी व्याजदरात पैसे दिले गेले तशा पद्धतीची व्यवस्था देखील प्रवीण भाऊ करतील याची मला अपेक्षा आहे आणि बेस्ट कामगारांना घर देण्याचं काम देखील आम्ही करू एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. भाऊ यामध्ये गंभीर विषय आपल्यासमोर मी आणू शकतो आणू इच्छितो कारण त्यांनी प्रश्न विचारला म्हणून की आपण मुंबईतला हा बेस्ट कामगार मुंबईच्या बाहेर कसा गेला. मी जेव्हा प्रसाद लाड यांनी मला बायफर्केशन विभाग वाईज पाठवलं तेव्हा एकदम माझ्या प्रकाश पडला डोळ्यासमोर की भाईंदरनी मिरावूरला 265 लोक गेले, बदलापूर कल्याणला 1529, डोंबिवली 365, उल्हासनगर 51, नालासोपारा 133, 259 वसई, विरार 182, नवी मुंबई, ठाणे. सांगायचं तात्पर्य की मुंबईतला मराठी माणूस 15,000पैकी 50% लोक मुंबईच्या बाहेर गेली. तेव्हा भाजप नव्हतं महापालिकेत नेतृत्व करायला. त्याच्यामुळं हे पाप कोणाचं आहे. आता मुंबईतला मराठी माणूस बोलताना ज्या आमच्या बेस्ट कामगारांनी शिवसेनेला ताकद दिली, शक्ती दिली, तो माणूस त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर गेला. एवढंच नाही, नॉट फाउंड 780 लोक आहेत. तर त्या बिचाऱ्यांना कुठेच घर नाही, कोणाचं तरी आश्रयाला राहतायत याचा विचार त्यांनी कधी केला का. परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार निश्चितपणे या ठिकाणी हे पॅनल जिंकल्यानंतर सरकारच्या माध्यमातून प्रसाद लाडांसोबत आम्ही सारे लोक असू हा विश्वास देतो. आणि त्या मुंबईतनं बाहेर गेलेल्या या गिरणी कामगारांना जसं आम्ही त्या ठिकाणी मदत केली, केवळ आम्ही बोलवचन नाही आहोत, केवळ भावनिक वातावरण नाही, तर 6-7 हजार गिरणी कामगारांना सरकारने घरं दिल्यावर अत्यल्प व्याजदरात मुंबई बँकेने पैसे दिले, ते लोक घरात गेले. त्याच धर्तीवर एखादी योजना आमच्या या बेस्ट कामगारांसाठी निश्चित आणू आणि त्यांना दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी करू. बेस्टच्या वसाहती विकू नका, तर बेस्टचे डेपो आणि वसाहती
या रिडेव्हलप करा आणि ते रेंटिंग मॉडेलवर द्या, जेणेकरून बीएसटीचा जो 3-3.5 कोटीचा जो लॉस आहे तो डिपॉझिटच्या माध्यमातून परत मिळेल. बेस्ट कामगारांना त्यांचं स्वतःच्या हक्काचं घर, जसं पोलिसांना मिळत आहे, बीटीटी चाळीला मिळत आहे, डीआयटी चाळीला मिळत आहे, भविष्यात सर्व पोलिसांना मिळणार आहे, केंद्रीय कामगारांना मिळालंय, तशा पद्धतीतला बेस्ट कामगार 19-20 हजार जे कामगार आहेत त्यांना देखील घर मिळावं माझी भावना आहे. त्यामुळे कुठलेही डेपो विकायला आम्ही देणार नाही. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.